पब्लिक पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं. गुड मॉर्निंग. आमचं झालं आहे सगळं. जयची पण तयारी झाली, आमची पण तयारी झाली आणि आता वाजंत्री वगैरे पण आलेत. तर आपण झटपट निघूया कारण आपल्याकडं वेळ कमी आहे आणि सकाळी काहीतरी 11चा मुहूर्त आहे जयेशच्या लग्नाचा. त्याच्यामुळे आता आम्ही सगळे निघतो आहे. तर तुम्ही लग्नाचा ब्लॉग एन्जॉय करा. ऋषी आहे बघा. एक विकेट दुसरी विकेट पडली, 2-3 विकेट बाकी झाले.
जरा बसा जरा लागतंय सुरुवात होत आहे. हे मला ते श्री गणनायकं गजमुखं संस्कृतो गणपती सदा मंगलम शुभमंगल गंगा सिंधु सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया शर्मान्वती वेदिका क्षिप्रा वती महासुरनदी ख्याता गया गंडकी पूर्ण जलय समुद्र सरिता लाभो राष्ट्र तुळेची कथिती कीर्ती करा उज्ज्वल ग्राह्यस्ता समहा तुम्हा वधुवरा दुखी कष्टी होती मनती दालाडके सुखी ही माहेरची माया सोनिया पाहता तुझे सासवानी सासरे प्रेमाने जिंकी तू
चतुर्दशं प्रतिदिनं कुर्यान् सदा मङ्गलं शुभमङ्गलं सावधान आली लग्न घडी समीप नवरात घेवोनिया वाघरा गृह्योक्ते मधुपर्क पूजन करा अंतपटा ते धरा दृष्टान दृष्टा वधूवरान करता दोघे करा विउभी वादंत्रे बहुकल्पनान करणे कुर्यान् सदा मङ्गलं शुभमङ्गला सावधान अविरलमदतधारा गौतकुम्भजरण्यं फणिवरयुतगात्रा सिद्धसाध्यादिवन्द्यं त्रिभुवनजनविभुत्वं विद्वंसदक्षो वितुर्दुगजवक्त्रं सुकृतमङ्गलं वां सुमूर्त सावधान सकलभुवनवृन्दा गन्धसङ्गृहवृन्दा प्रतिदिनसहतोहावृगी स्वर्गवृन्दा परमदेवचित्ता धूमृतोरुहिणीशा नूतनकुलविकासे सततभोगवां सुमुहूर्ता सावधान करतलघृतलड्डू भोजनं सर्वदाय प्रणतजलसमूहे सीततो यत्तु नित्य असुरसुरमुनीन्द्रो पूजितो विघ्नहर्ता सकलभुवननाथो मङ्गलं मान्ददातु सुमुहूर्त सावधान उशिर बहुत झाला बैसगे वाहनात तिळभरधर कौतुक भेद आता मनात मनाची हिवडी बोलते हा विवाह परिवार तो हा अमृताचा प्रवाह सुमुहूर्त सावधान मधुर मधुर वाद्ये वाजती मोददायी वधूवर गरमाला घेऊनी सज्ज होई जवळ जवळ आली घडी मिलनाची उदित मुदित प्रेमे भेटतो नीचिवांची सुमुहूर्त सावधान तदैव लग्नं सुदिनंत देव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते मनसा स्मरामि सुमुहूर्त सावधान भगवानचे इष्टदेवतेचे कुलदेवतेचे ग्रामदेवतेचे लक्ष्मीनारायणचे चिंतन कर विजय सुमुहूर्त सावधान ब्रह्मासंचे चिंतन कर विजय सुमुहूर्त सावधान महेश्वराचे चिंतन कर विजय सुमुहूर्त सावधान अति समीप सुमुहूर्त सावधान दोघे वधूवर एकचित्त सुमुहूर्त सावधान जय घंटा शब्द प्रमाण सुमुहूर्त सावधान सावकाश सावकाश
भाई फायनली लग्न लागलं आपल्या भावाचं. आणि मला आधी वाटलं की इकडं आलो काहीतरी पूजा वगैरे नाही होईल, पण जसं आम्ही मांडवामध्ये एंट्री केली तसं लगेच लग्नात लावलं त्यांनी मुहूर्तानुसार. आणि आता जरा बाहेर आलो साईडला विजयला सोडण्यासाठी. विजय भाई निघालेत तर त्याला गावी जायचं त्यामुळे, तर त्याला सोडायला आम्ही आलेलो. आता जाऊ जेऊ आणि बहुतेक आपल्याला पण निघावं लागणार आहे, कारण आम्ही थांबणार होतो वरातीसाठी वगैरे पण जरा राहुलला इमर्जन्सी काम आहे थोडं, त्यामुळं त्याला निघावं लागणार आहे. तर त्याच्यामुळं आपल्याला पण निघावं लागणार आहे. तर आपण बघूया कसं काय प्लॅनिंग पुढे. आता नको थांब. ब्लॉग चला निघूया. निघू मुंबईकडे रवाना. आम्ही आता इकडनं निघतोय आणि जयचं लग्न झालंय, लग्न सगळं काय केलंय. आणि आपण तुम्ही ब्लॉग बघा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या भावाला फॉलो करत जा. आणि भाई जयेश भाईसाठी स्पेशल आमच्याकडनं एक की आम्ही लवकर निघतोय, त्यासाठी वाईट मानून घेऊ नका. आम्ही आमच्या हिशोबाने एन्जॉयमेंट झाली खूप सारी आणि तुम्ही पण खूप चांगलं आम्हाला म्हणजे फॅमिली सारखं ट्रीट केलं आणि खूप मजा आली, खूप एन्जॉय केला आम्ही. वरात हां पप्प्या भाई पप्प्या दादा आपला होता पूर्ण वेळ सोबत. जयेशला लक्ष देता येत नव्हतं म्हणून तो आमच्यासोबत होता. आणि आम्हाला वरात नाचायला भेटली नाही, पण ठीक आहे आम्ही परत येत राहू अधूनमधून इकडे. आणि आम्ही तर चौघं तर फिक्सच आहे. तर आता निघूया मुंबईकडे. स्पॉन्सर कोण असतील तर कमेंटमध्ये टाकून द्या. रूम ब्लॉग्सच्या नावाने स्पॉन्सरशिप देऊ शकता आम्हाला, आम्ही असं फिरत राहू. सुपरचॅट करू शकता. ब्लॉगमध्ये पण आलं तर डू सुपरचॅट. यस चल भाई चला चला. चल ऋषी. यस ब्रो बाय ब्लॉग. चल बाय ब्लॉग. बाय ब्लॉग. टाटा बाय बाय गुड नाईट. चल पब्लिक आम्ही निघालोय आता. ऋषी आणि नीलकंठ गेले पुढं आणि राहुल भाई आणि मी निघालो आता. तर बस व्लॉग एंड करण्यासाठी झालो आहे, कारण की आता झालं सगळं कार्यक्रम. आणि जयेशचे जसं आपण ठरवलेलं तसं जयेशची हळद लग्न आपण अटेंड केलं आहे आणि खूप एन्जॉयमेंट केलं आम्ही. हळदी तर गाजवली फुल. हळदीमध्ये जाम म्हणजे एन्जॉयमेंट केली. रात्री 2 वाजेपर्यंत आम्ही स्वतः नाचत होतो. त्यानंतरला 2 वाजल्यापासून अजून 3 वाजेपर्यंत बाकीचे पोरं जे काल आले बँजो वाजून लेट ते नाचत होते. मग आलो वरात वगैरे घेऊन सगळं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला जेवढं माझ्याने झालं तेवढं. आणि आम्ही स्वतः पण खूप एन्जॉयमेंट करत होतो, त्यामुळे जास्त शूट करण्यामध्ये मी बिझी नव्हतो. थोडंफार जसं माझ्या परीने जसं जमलं तसं मी शूट केलं. तर बस तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते मला सांगा कमेंट करून. हळदीचा पण ब्लॉग कसा वाटला ते पण सांगा. लग्नाचा ब्लॉग पण कसा वाटला, म्हणजे एक वेगळा काहीतरी एक्सपिरियन्स होता आमच्यासाठी. कारण की जयेश तुम्हाला सांगितलं तसं आगरी आहे, आगरी पद्धतीने कसं हळद होते लग्न होतं ते आम्ही बघितलं आणि खूप भारी वाटलं ते पण बघून आम्हाला, की म्हणजे काहीतरी वेगळं अनुभवायला भेटलं आणि खूप एन्जॉयमेंट. हळद तर भाई त्यांची पॉवरफुल असते एकदम. भाई राहुल भाईला विचारा, हळद म्हणजे भाई फुल पॉवरफुल. तुम्ही ब्लॉग मध्ये तुम्हाला समजेल की खूप वेगळी प्रथा आहे ती, जसं आम्ही सांगितलं. पण खरं खूप मजा आली, खूप मजा आली. वेगळा एक्सपिरियन्स होतो भाई खूप. तेच तुम्ही बघितलं, तुम्ही पण एन्जॉय केला असाल अशी अपेक्षा धरतो. आणि आता इथून पुढे काय कुठला कार्यक्रम आहे बघूया, कसा ब्लॉग येईल आपला. भेटू पुन्हा कडकवाल्या ब्लॉगमध्ये. आता मी ब्लॉग एंड करतो. टाटा बाय बाय. भेटू पुन्हा. चल राहुल बाय. बाय बाय गाईस. बाय.